असतो तो सांगतो की तू काय केलं नाहीयेस, तुम्ही काय केलेलं नाहीये, तुम्ही निर्भयपणे चौकशी यंत्रणांना सामोरं जायला पाहिजे. आणि त्यात आत्मविश्वासाने मी गेलो आणि 10 तासानंतर बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा, बरं का, प्रयत्न झाले ना ईडी, पण आम्ही नाही गेलो. आम्ही बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे, शिवसेना यांच्याबरोबर राहिलो. स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचं. हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाय पर वचन न जाय, हे आम्हाला बाळासाहेबांनी आणि हिंदुत्वानं शिकवलेलं आहे. त्याच्यानुसार मला एक तर मी अत्यंत या बाबतीमध्ये बेडर आहे आणि मित्रांनाही सांगत असतो, जर सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरायचं कारण नाही. मी तर काल अधिकाऱ्यांना सांगितलं मी बॅग भरून आलेलो आहे आणि मी घाबरणार नाही, पण तुम्हाला जे हवं आहे ते प्रश्न तुम्ही मला विचारू शकता, अडचण नाही. काय, तुम्ही तुमची ड्युटी करा, तुमचं कर्तव्य करा, मी माझं कर्तव्य करा. अशा तऱ्हेने कालचा दिवस गेला. ठीक आहे सर. ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत, कुठे ना कुठे तरी आता सगळीकडे बॅनर्स लागले. ठाण्यात जे बॅनर्स लागले त्यात उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो त्या ठिकाणी लावला नाही, गुमराह करण्याचा प्रयत्न आहे. काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. हे एकदा स्पष्ट झाल्यावर असं जर कोणी करत असेल, हे त्यांच्या मनात त्याने जो गुन्हा केलेला आहे त्याची खतखत आहे की आपण चुकलोय, आपण गुन्हा केलाय, आपण आपल्या नेत्याला फसवलंय, आपण आपल्या शिवसैनिकांना फसवलंय. त्यातून हे सगळं सुरू आहे, लोकांना भ्रमिष्ट करण्याचं. ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी आणि त्याच पद्धतीनं शिवसेनेतून बाहेर पडलेले जे लोक आहेत ते तसं वागण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शेवटी या राज्याची जनता, हजारो लाखो शिवसैनिक, कडवट शिवसैनिक हे दूधखोळे नाही आहेत. पण त्याच्यावरती आता चर्चा न करता नवीन राज्य जे आलेलं आहे, नवीन विटी नवीन दांडू, त्यांनी त्यांचं काम करावं. महाराष्ट्राच्या संदर्भात, मुंबईच्या संदर्भात, भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे की मुंबई त्यांना महाराष्ट्रापासून तोडायची आहे, मुंबईवरून शिवसेनेची जी ताकद आहे मुंबईवरची ती नष्ट करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवू दिलेली आहे. तुम्ही स्पष्टपणे महाराष्ट्र जनतेला सांगायला हवं की मुंबईवर शिवसेनेचा झेंडा राहील बाळासाहेब ठाकरेंचा. पण नाही, त्यांना मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री केले आणि मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलेलं आहे. हे आता हळूहळू स्पष्ट दिसते. सर, 14 खासदार जे आहेत शिवसेनेचे ते देखील फुटण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बंडखोर. हा शब्द चुकीचा आहे. फुटण्याच्या मार्गावर आहे तो शब्द चुकीचा आहे. काल खासदारांची बैठक झाली, मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही कारण त्याच वेळेला मला भारतीय जनता पक्षाच्या एका शाखेने बोलवलं होतं. तर मी नव्हतो, पण माझ्याकडे माहिती आली. काल माझं पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यांनी काही खासदारांच्या भावना काय आहेत त्याच्यावर त्यांनी चर्चा केली. पण त्याच्यावर पक्षात चर्चा केली. चर्चा होऊ शकते, लक्षात घ्या. ती चर्चा आधी झाली असते. याचा अर्थ खासदार गेले, खासदार जातात असं होत नाही. शिवसेनेमध्ये आमदार आणि खासदार निवडून आणण्याची ताकद आहे नव्याने. शेवटी आमदार किंवा खासदार जरी कुठे बाहेर गेले तरी खालचं जे कार्यकर्त्यांची फळी आणि मतदार आहे हा पूर्णपणे शिवसेनेबरोबर आहे, हे लक्षात घ्या. आणि हा जो पक्षाचा कार्यकर्ता किंवा शिवसैनिक आहे तो कोणत्याही दाब दबावाला बळी पडत नाही, तो कोणत्या मोहाला बळी पडत नाही आणि त्यातले आम्ही सगळे लोक आहोत. उद्या मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला, आपण पाहिला असं. मला पाडण्याचा प्रयत्न झाला आणि मी पडलो असतो तरी मी शिवसेना सोडली नसती. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबरोबरच राहिलो असतो.
मी बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ विचारांचा माणूस आहे. वरवरचे बुडबुडे आम्ही नाही आहोत. बुडबुड आला आणि फुटला. जे बुडबुडे होते ते आता फुटले बाहेर जाऊन. त्याच्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टी बातम्या बाहेर येत आहेत. खासदारांमध्ये चर्चा झाली, उद्धव ठाकरे यांच्या समोर ती झाली आणि अशा चर्चेला शिवसेनेमध्ये मान्यता आहे. बाळासाहेब ठाकरे समजलेच नाही आहेत असं म्हणावं का? कारण वारंवार एकनाथ शिंदे म्हणतात की ते बाळासाहेबांच्या विचारांसाठी वेगळे झाले शिवसेनेतून. बघा, काँग्रेस खूप वेळा फुटली आणि प्रत्येक जण म्हणतो की आम्ही गांधींच्या विचारांच्या आहोत. पण मूळ काँग्रेस कोणती आहे? ती इंदिरा गांधीचीच राहिली ना. ती इंदिरा गांधीचीच काँग्रेस आजही आहे. अनेकांच्या नावाने काँग्रेस पक्ष निघालेले आहेत. महाराष्ट्रातील 4 काँग्रेस पक्ष आहेत. तर या बोलण्याला काय अर्थ नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. लक्षात घ्या, ठाकरे आणि शिवसेना ज्या एकाच नाण्याच्या 2 बाजू नाही, ते एकच बाजू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे पोस्टर संपूर्ण महाराष्ट्रभरात लावण्यात आले आणि या पोस्टरवरून अमित शहा यांचा फोटो गायब आहे. एकीकडे असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीसांची नाराजी कसं बघताय तुम्ही? ह्याच्यावरती मी कसं काय बोलणार? भारतीय जनता पक्षानं किंवा उपमुख्यमंत्री, मला अजून तोंडामध्ये येत नाही उपमुख्यमंत्री, एकतर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री, आपण सतत त्यांना बोलत राहिलो. पण उप हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला फार जड जात आहे. पण तरी मी म्हणेन देवेंद्रजींच्या संदर्भात असं काय झालं असेल, होत असेल, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कुठेतरी पंख छाटण्याचा प्रयत्न आहे, कारण केंद्रीय मी असं नाही बोलणार. शेवटी कोणाला आनंद वाटेल का? जे मुख्यमंत्री पदाच्या तयारीत बसले आहेत, नवीन सरकार स्थापन होत आहे, विधिमंडळ पक्षाची बैठक होते आहे आणि त्यांना 2ऱ्या क्रमांकाचं पद स्वीकारा असा आदेश दिला जातो आणि तेही जे मुख्यमंत्री आता झाले आहेत ते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्युनियर मंत्री होते. पण भारतीय जनता पक्षामध्ये शिस्त आणि आदेश याचं पालन केलं जातं, त्यानुसार ते वागले. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यासाठी शिवसैनिकांना एकनिष्ठतेची शपथ देणार आहात किंवा तशा पद्धतीचं काही पत्रक काढणार आहात का? कोण? शिवसैनिकांनी चर्चा. मला चर्चेविषयी माहित नाही. शिवसैनिक एकनिष्ठच असतो. सर, शिवसेना एकनाथ शिंदेना पदावरून काढलेला आहे, याबद्दल काय सांगाल? त्यात काय झालं? शिस्तभंगाची कारवाई आहे ती पक्षप्रमुखांच्या सहीनं झालेली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये ते नेते म्हणून त्यांची नेमणूक उद्धव ठाकरे यांनीच केली होती. माझी नेमणूक बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे त्या काळात. पण नंतरच्या कार्यकारिणीमध्ये काही नेत्यांच्या नेमणुका उद्धव ठाकरे आणि पक्षप्रमुखांच्या अधिकार कक्षेत ज्या गोष्टी आहेत त्यानुसार केल्या आणि त्याच अधिकारात त्यांनी काही नेत्यांना दूर केला असेल. पाटणकरांना सरकार पडताच दिलासा देण्यात आलेला आहे. कोणाला? सीबीआयने एक क्लोजर रिपोर्ट फाईल केलाय पुष्पक बुलियनच्या संदर्भात, ज्याच्यात पाटणकरांचं नाव आहे. क्लीन चिट आहे ना, मग चांगलं आहे ना. त्यात तुम्हाला काय दुःख व्हायचं कारण? ब्रिजभूषण सिंग यांचं अध्यक्षपद असलेल्या भारतीय कुस्तीगीर संघटनेनं महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त केली आहे, ज्याचे अध्यक्ष शरद पवार होते. नाही, ठीक आहे, त्याविषयी मी बोलणार नाही. माझ्याने पवार साहेब बोलू शकतो. कल 10 घंटे आपसे पूछताछ की ईडी ने, क्या दोबारा बुलाया गया है और किस मामले में ये पूरी बात ऐसी है कि इस देश का एक जिम्मेदार नागरिक होने के नाते, मेंबर ऑफ पार्लियामेंट होने के नाते ये मेरा कर्तव्य बनता है, जब देश की कोई भी जांच एजेंसी हमें बुलाती है तो हमको उनके समक्ष जाकर बयान देना चाहिए. उनके मन में जो सवाल है उस बारे में बात करनी चाहिए. मुझे बुलाया गया, चाहे लोगों के मन में कुछ और शंका है कि ये पॉलिटिकल प्रेशर से हुआ है या और कुछ हुआ है, महाराष्ट्र में जो चल रहा है राजनीतिक उथल पुथल उसके लिए हुआ है. मैं कहता हूँ ऐसी कोई बात नहीं है. उनके मन में शंका थी, टाइमिंग का थोड़ा प्रॉब्लम है, ये टाइमिंग यही क्यों चुना है. लेकिन बहुत ही अच्छे तरीके से मुझे वो लोग पेश आए सब अधिकारी, और मैं भी उनके साथ 10 घंटे तक रहा, बाहर आया. जो उनको जानकारी चाहिए थी, उनके मन में जो प्रश्न थे, मैंने सभी का उत्तर दिया है. अगर उनको मैंने कहा कि अगर आपको वापस मैं लगता है कि आना चाहिए तो आप जरूर मुझे बुलाइए, मैं आ जाऊँगा. क्या पत्रावाला चाल मामले को ही लेकर पूछताछ हुई या कोई और विषय? देखिए,
जो अंदर की बात होती है वो बाहर आना नहीं चाहिए। लेकिन ये जो सब विषय उससे मेरा कोई संबंध नहीं है, मेरा कोई संबंध। कोई एलिगेशंस करता है बाहर से और उसके ऊपर हमें बुलाया जाता है, ये ठीक नहीं है। लेकिन फिर भी अगर एजेंसी को लगता है कि उस बारे में पूछताछ होनी चाहिए तो होनी चाहिए। सर एक कभी खबर आज आ रही 12 से 14 सांसद जो हैं वो शिंदे ग्रुप के संपर्क में। कल उद्धव साहब ने एक बैठक की थी जिसमें 15 सांसद उपस्थित थे, 3 सांसद जो है वो गैर हाजिर थे। तो क्या वाकई देखो 3 में से तो एक तो उनका बेटा ही है, ऐसा मुझे लगता है। मैं नहीं था कल की मीटिंग में, और 1-2 हो सकते हैं, क्या कारण मुझे मालूम नहीं, मैं भी नहीं था। मैं बहुत ही दूसरे काम में बिजी रहा कर 10 घंटे तक। मेरी बात हो गई पार्टी चीफ उद्धव जी से उस बारे में। अगर किसी के मन में कोई नई भावना आती है तो पार्टी चीफ से बात कर सकते हैं, भाग कर नहीं जा सकते ना। जैसे अब गुवाहाटी या ये सब जो डेस्टिनेशन बनाए हैं पॉलिटिकल टूरिज्म के, वहाँ नहीं जाएंगे हमारे खासदार लोग। कोई डर है कोई इस बात का कि बगावत हो सकती है? कुछ पार्टी की तरफ से कोई कोशिश हो रही है कि उनको प्रॉपर ब्रीफ किया जाए पार्टी से? कैसे शिवसेना में डरना मना है, जो होगा वो देखा जाएगा। सर नुपुर शर्मा को भी सुप्रीम कोर्ट ने कल फटकार लगाई है, क्या कहना चाहिए? न्यायालय का निर्णय। सर एकनाथ शिंदे को आज वापस आ रहे हैं। सर एकनाथ शिंदे को आज वापस आ रहे हैं। सर एक चर्चा आहे की तुम्हीच ईडीला जास्त प्रश्न केले. असं नाही आहे, त्यांचे सुद्धा प्रश्न असतात, प्रश्नांच्या फैरी झडत असतात. आम्ही सत्याच्या बाजूने असतो, पण मी त्यांचा रिस्पेक्ट करतो, त्यांचा रिस्पेक्ट केला. सरकारी कागद आहे आणि प्रत्येकानं अशा प्रकारचं जरी असं वाटतं की चुकीचे अन्याय आहे आपल्या बाबतीत, तरी पण या एजन्सी आहेत प्रमुख, त्यांच्या समोर जाऊन बोलायला पाहिजे. सर एक लास्ट क्वेश्चन, एकनाथ शिंदे बाकी विधायकों के साथ वापस आ रहे हैं. शुरुआत में जो आपके बयान आए थे, आपने कहा था कि उनका स्वागत करेंगे, अच्छे से करेंगे. आज किस तरह की तैयारी है? क्यों तो वो अभी राज्य के मुख्यमंत्री बन गए बीजेपी के साथ, और कल उद्धव ठाकरे साहब ने कहा है वो कुछ भी कहे, चाहे हमारा नाम का इस्तेमाल करे या और कुछ करे, वो शिवसेना के मुख्यमंत्री नहीं है. ये स्पष्ट हो गया.